मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी महामार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलंय। कामाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराकडून निष्काळजीपणा करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं समोर आलंय। काँक्रिटीकरण सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांमधून धोकादायक लोखंडी सळ्या बाहेर आल्या, यामुळे अपघातांना आमंत्रण दिलं जात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटीलनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। जवळपास 620 कोटीचा ह्या कामासाठीचा निधी आहे आणि हा रस्ता जो आहे जवळपास 130 किलोमीटर सिमेंट काँक्रीटचा बनवला जातोय। मात्र येथे ठेकेदार असू द्या किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असू द्या, त्यांचा मोठा निष्काळजीपणा समोर येताना दिसतोय। आपण पाहू शकतो हा रोड आहे तो दूरवर आपल्याला आता सिमेंट काँक्रीटचा बनवलेला दिसतोय। मात्र हा एक लेन आहे ती बनवली गेलेली आहे आणि त्या सिमेंट काँक्रीटच्या रोड मधून जे सळी आहेत, धारदार सळे आहेत, ते पूर्णपणे आपल्याला बाहेर निघालेले दिसतात आणि ह्याच साइडने जी वाहनं आहेत ती सुद्धा आपल्याला जाताना दिसत आहेत। जेव्हा ही वाहनं कडेला येतात आणि हे सळे जेव्हा टायरला लागतात तेव्हा टायर फुटण्याचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर ही पूर्ण धोकादायक स्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते। तर एकूणच पाहायला गेलं तर आपण पाहिले की गेल्या काही दिवसापासून हे काम सुरू झालंय आणि हे काम सुरू झालेलं असताना मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावरती वाहन चालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सुद्धा सामना करावा लागतोय। एकूणच बघायला गेलं तर कुठेतरी हे काम करणारे ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांचं मोठं दुर्लक्ष इथे पाहायला मिळतोय आणि त्याचा त्रास आहे तो ह्या सर्वांना सहन करावा लागतोय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। सर्व सडये निघालेले आहे। या ठेकेदाराचा इथे कुठलाही लक्ष मिळत नाही आणि रोजच्या रोज अपघात होत आहेत। आमची गावकऱ्याची इथे जनतेची अशी मागणी आहे का तात्काळ या ठेकेदारावर कारवाई व्हावी। क्या कहेंगे, टायर को लग सकता है, फट भी सकता है टायर। कैसी तकलीफ हो रही है हाईवे से? तकलीफ तो होता है, अभी क्या कर सकते हो, तकलीफ होता है। अभी अभी जाम नहीं लगता, नहीं तो जाम भी बहुत लगता है इधर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।